PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर युनानी दवाखाना जुना बाजार घाणीच्या विळख्यात सापडलेला दिसतोय। दवाखान्याच्या गेटवर खूपच घाण आहे। ही महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांची एक प्रकारे पोलखोलच होताना दिसते आहे। ज्या ठिकाणी लोकांना आरोग्य दिलं जातं त्या युनानी दवाखान्याचं आरोग्यच धोक्यात येताना दिसतंय। महानगरपालिका स्वच्छता विभाग यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। परिषद युनानी दवाखाना छत्रपती संभाजीनगर जुना बाजार या ठिकाणच्या अस्वच्छतेविषयी आपण जे दाखवण्यात आलेलं आहे, परंतु ज्या स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर हे मोठ्या भरभराटीस येते आहे असं सर्व नेते मंडळीचं आणि आयुक्त महानगरपालिका आयुक्तांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आतमधले ओरिजिनल त्यांचे कंडिशन दाखवत आहोत। युनानी दवाखाना जुना बाजार यांच्या चारही बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे घाण आणि मच्छरांचा सुळसुळाट आहे। लोकांनी वेळोवेळी सांगून सुद्धा कचरा घंटा गाडीवाले हा कचरा उचलून नेत नाही। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आयुष्य कक्ष युनानी दवाखाना हा जुना बाजार छत्रपती संभाजीनगर शहराच्या मधोमध असलेला दवाखाना आहे। हे बघा, अशा पद्धतीने स्मार्ट सिटी होणार आहे का असा प्रश्नच आता उपस्थित होत आहे। महानगरपालिका ज्या प्रकारे आपल्याला म्हणते स्मार्ट सिटी अतिक्रमण हटवणे चालू आहे, परंतु हॉस्पिटलच्या आवारात ज्या ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, ज्या ठिकाणी लोक सुदृढ बनणार आहेत, भविष्य घडणार आहे, त्या ठिकाणी जर अशा घाणीचे साम्राज्य पसरलेले जर असेल तर कोणत्या प्रकारे ही स्वच्छता दिसते मला सांगा। गोरगरिबांच्या सेवेसाठी त्याच्या आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी हा खूप गर्दी असणारा दवाखाना, परंतु या ठिकाणी बाहेरील एरियातील लोक गाड्या पार करतात। येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटला रस्ता राहत नाही आणि काही गाड्या तिथे कायम पार्किंगसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पेशंटला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि याकडे कुणाचंही लक्ष नाही। कधीपासून या दवाखान्यामध्ये येतात तुम्ही? बरं 10 वर्षापासून। काय वाटते हे कचरा वगैरे असं पाहून काय वाटते तुम्हाला? अस्वच्छता आहे, चांगलं नाही, नागरिकांची काळजी घेतली जात नाही असं वाटतंय। बाहेरच असं वाटतंय, घाण वाटतंय ना सगळं। आतमध्ये येताना असं वाटते की दवाखाना नाही वाटत ना, अस्वच्छतेमुळे दवाखानाच नाही। महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी बनवण्याचा उद्देश फक्त बाहेरून स्वच्छ रस्ता दिसतो आणि शहराच्या मधोमध घाण साचलेली दिसते। याकडे महानगरपालिका स्वच्छता विभाग यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे। जन्मत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।